घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये आज जे काही फॉर्म भरलेले आहेत, आज शेवटचा दिवस होता, तर मनोजदादा जरांगे पाटील उद्या याचा निर्णय घेतील. त्यानंतरची परिस्थिती काय राहील, कारण की बऱ्यापैकी फॉर्म जमा झालेले आहेत. तर त्यानंतरची परिस्थिती, अर्ज जे भरले आहेत ते मागं घेतील का, व दुसरी गोष्ट ज्यांनी भरलेले आहेत ते मन मिळवू एकत्र येऊन सगळं मनोजदादा जे जरांगे पाटील जे निर्णय घेतील त्यामागं सगळेजण उभा राहतील का, हा अशी माझी प्रश्न आहे. बरोबर. आज मनोजदादा यांनी सांगितल्याप्रमाणे आणि त्यांच्या आदेशाचं पालन करत आम्ही आज 100 घनसावंगी विधानसभेसाठी नामनिर्देशनपत्र मी ज्ञानेश्वर उडान सादर केलेलं आहे. आणि त्यांच्या आदेशाची वाट उद्या संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. त्यामुळं त्यांचा जर या निवडणुकामध्ये उमेदवार देऊन सक्रिय सहभाग जर मनोज पाटलांच्या नेतृत्वात राहिला तर आम्ही सर्वजण समाज म्हणून सर्व त्यांच्या पाठीशी तर उभा राहतोच, पण इथला गोरगरीब शोषित पीडित 18 पगड जातीतला बांधव आणि सर्व शोषित वंचित घटकसुद्धा मनोज पाटलाच्या पाठीशी उभा राहतील अशी आशा आहे. आणि जे उमेदवार आहेत त्या उमेदवार देखील मनोज पाटलाचा आदेश जर आला तर एकच उमेदवार त्यापैकी राहील, उर्वरित उमेदवार आपले फॉर्म देखील मागं घेतील अशी समाजाची देखील अपेक्षा उमेदवाराकडून आहे. उमेदवार म्हणून आज मी या मतदारसंघात उभा असलो तरी इथल्या गोरगरीब शोषित पीडित वंचित घटक आणि सर्वच 18 पगड जातीतील मुस्लिम बांधवासहित, दलित बांधवासहित, सर्व मायक्रो ओबीसी बांधवासहित सर्वांच्या पाठिंब्याचं आणि आशीर्वादाचीच नव्हे तर नितांत आपल्या सगळ्यांच्या मतरूपी आशीर्वादाची देखील नितांत गरज आहे. कारण ही परिवर्तनाची लाट आहे. गोरगरिबाची मुलं या सत्तेमध्ये जाऊ इच्छितात. त्यांना तुम्हाला त्यांचे हात बळकट करण्याची हीच खऱ्या अर्थानं मतदाराला देखील मिळवी संधी आलेली आहे. म्हणून सर्वांनी या उमेदवारांच्या, मनोज पाटील देतात त्या उमेदवाराच्या पाठीमागं मुस्लिम, दलित आणि 18 पगड जातीतील समाजांनी देखील आशीर्वादरूपी खंबीरपणे उभं राहावं हीच सदिच्छा व्यक्त करतो. नमस्कार. घनसावंगी मतदारसंघामधून आपले मित्र ज्ञानेश्वरजी उडान हे इच्छुकाचा फॉर्म आज भरणार आहेत आणि त्यांच्यासाठी सर्व मित्रमंडळी जमा झालेली आहे. तर त्यांच्या आपण भावना घेणार आहोत की नेमकं त्यांचं मत काय आहे आणि आत्तापर्यंत जेवढे काही आपले समाज बांधव म्हणा किंवा मग अगोदरचे नेते म्हणा, या सगळ्या उलाढालीमधून त्यांना काय वाटलं की आपणही या निवडणुकीमध्ये उतरावं आणि आपलं काय म्हणणं आहे ते सरकारपर्यंत कसं पोहोचवावं आपण त्यांना विचारणार आहोत. तत्पूर्वी त्यांची थोडी ओळख मीच करून द्यायचं म्हणलं तर शेतकरी प्रश्नाप्रती प्रत्येक ठिकाणी उभा असलेला माणूस म्हणजे ज्ञानेश्वरजी उडान आणि युवा संघर्ष समिती घनसावंगी या बॅनरखाली आपण सर्व मंडळी आणि आपण जे पाहतात ते सुद्धा सर्वजणांनी भरपूर काही कामं करून फक्त घनसावंगीच नाही तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं भलं करण्याचं काम या बॅनरखाली झालेलं आहे. तर माऊलीचं मत काय आहे, ज्ञानेश्वरजी माऊली यांचं मत काय आहे ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर माऊली नमस्कार. सर्वप्रथम सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. 100 घनसावंगी विधानसभा मतदारसंघासाठी आज नामनिर्देशन आम्ही सादर करत आहोत. मी सादर करत आहे. प्रसंगी उपस्थित सर्वच मतदार बंधू या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर हा फॉर्म संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आम्ही सादर करत आहोत. आज नामनिर्देशन भरत आहोत. मनोजदादा यांचा आदेश जो आहे त्यांनी सांगितलं की आपण नामनिर्देशन पत्र दाखल करावं. त्याचबरोबर आमच्या सर्व शेतकरी चळवळीतील मित्र, सर्व शेतकरी चळवळीतील सहकारी मागील 5 वर्षापासून शेतकरी प्रश्नावर सातत्यानं आवाज उठवणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आपल्या पद्धतीनं होईल पोटतिडकीनं काम करणारे सर्व शेतकरी चळवळीतील माझे सहकारी मित्र या सगळ्यांच्या आग्रहाखातर आम्ही आज नामनिर्देशन दाखल करत आहोत. हे असं आम्हाला का वाटलं, कारण आमदार होणं आणि विधानसभा लढवणं हे सर्वसामान्याच्या डोक्यात एक गणित झालं की ते आपलं काम नाही. लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटनेमध्ये प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा, परंतु तरी देखील सर्वसामान्यांना ती आपली लायकी नाही, ती आपली पात्रता नाही, ती आपली योग्यता नाही असं का वाटतं, ही भीती सर्वसामान्यांनी सर्वप्रथम मनातून काढून टाकली पाहिजे. कारण हा अधिकार तर आहेच, ही आपली योग्यता तर आहेच, परंतु ह्या राज्यकर्त्या जमातींनी हे तुमच्यावर नरेटिव्ह सेट केलेलं आहे की तुम्ही निवडणुका लढू शकत नाहीत, लढले तरी जिंकू शकत नाहीत, कारण या निवडणुका त्यांनी पैशाच्या करून टाकल्या आहेत. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता मिळवण्याचा एक घोडा बाजार यांनी सुरू केलेला आहे. म्हणून आमच्या सर्वसामान्याची हिंमत होत नाही की या निवडणुका लढण्याची. परंतु
मायबाप मतदारांनो, आता आपण कुठंतरी जागृत झालं पाहिजे. आपल्या प्रश्नासाठी दिलेले लोकप्रतिनिधी जर फक्त स्वतःच्या तुंबड्या आणि 5-10 पिढ्यांच्या व्यवस्था करून ठेवण्यासाठी जर तयार असतील तर भावांनो, तुमच्या प्रश्नासाठी लढणारं कुणीही नाही, समजून घेत चला. अनेक प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. अगदी तो मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, अगदी धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, अगदी तो इतर अनेक समाजाचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आज सोयाबीनला हमीभाव नाही, सोयाबीन हमीभाव खरेदी केली जात नाही, विम्याचे प्रश्न आहेत. आपल्या प्रश्नाबाबत कुणीही गांभीर्यानं घेत नाही. इव्हन फक्त सत्ता कशी मिळवायची त्यासाठी कितीही नीतिमत्ता खालच्या थराला गेली तरी हरकत नाही. कसलेही गोळाबेरीज करायचे, कुणासोबतही युत्या करायच्या, पण सत्ता मिळवायची. बाकी सामान्य समाजाशी, मतदाराशी कुणालाही काही घेणं देणं पडलं नाही. अशी महाराष्ट्रात स्थिती आहे. बेरोजगारी आहे, महागाई आहे, यावर कुणीही बोलायला तयार नाही. आणि जातीय समीकरणाबद्दल बोलायचं झालं तर मराठा आरक्षण हा केवळ जातीचा एक लढा नाही, तर एका जाती समूहातील लोकांच्या हक्का न्यायासाठीचा लढा आहे, असं त्याकडे पाहिलं पाहिजे. धनगराचा आरक्षणाचा प्रश्नसुद्धा तोच जातीय लढा आहे. धनगराला एसटीच्या आरक्षणाची मागणी आहे, त्याला देखील आमचं समर्थन आहे. ती योग्यता आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अधिकार मागण्याचा अधिकार आहे, आपला हक्क मागण्याचा, आणि त्यांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे. म्हणून संविधानिक मार्गाने असणारे विविध लोकांची आज आंदोलनं करूनही मागण्या पूर्ण होत नाहीत. काय केलं पाहिजे याच्यानंतर? जर सरकार कितीही बदलले, तुमच्या जर मागण्या मान्य होत नसताल तर जनमताचं सरकार नाही, हे लोकांच्या भावनेचा आदर करणारं सरकार नाही. म्हणून यांना उद्ध्वस्त करण्याचं काम आपण केलं पाहिजे. जर मागण्या मान्य होत नाहीत तर आता सगळ्या प्रकारची आंदोलनं करून पाहिलीत. मागील 40 वर्षापासून मराठा आरक्षण, धनगर आरक्षण प्रलंबित आहे. आता शेतकऱ्याच्या सर्वसामान्य पोरांनो, तुमच्या प्रश्नाला कुणीही वाली नाही. आता विधानसभेच्या पायऱ्यावर तुमचे आवाज बुलंद करा, तरच तुमचे लढे बळकट होतील. नाहीतर 5-5 वर्ष तुमचे घरदारं विकावं लागतील जर आंदोलन आणि उपोषण करायचे तर. याच्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. म्हणून आता आंदोलन, उपोषण हे सगळं थांबवा. तुमच्या हक्काचे आवाज, तुमच्या प्रश्नाशी जाण असणारे गोरगरिबाच्या घरातले पोरं विधानसभेच्या पायऱ्यावर लढवा. तुमचा लढा ते यापुढं ते लढतील. आणि म्हणून आता यासाठीची ही चळवळ जागृत होणं, तिला मोठं स्वरूप येणं आणि मोठं स्वरूप देणं तुमच्या सर्वांचं मतदार म्हणून काम आहे. आम्ही आज नामनिर्देशनपत्र दाखल करत आहोत. मायबाप मतदारांचा सगळ्यांचा आशीर्वाद सर्वसामान्यांच्या पाठीमागे राहावा, हीच यातून अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. तर या माऊलीच्या आज उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे आपल्याला, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आपल्या भिंतीवर लिहून ठेवा की या देशाची मला राज्यकर्ती जमात बनायची. खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाही नांदते का? आम्हाला वेळोवेळी प्रश्न पडले. आम्ही रस्त्यावरच्या लढाया लढायच्या आणि हरामखोर इथल्या व्यवस्थेने त्याच लढाईचं भांडवल करून आमचंच मतदान घेऊन आमची लढाई न लढता त्यांच्या व्यक्तिगत लढाई लढण्याचं काम इथली व्यवस्था करते. आणि ही व्यवस्था फेकायची असेल तर ज्याचं जळतं त्यालाच कळतं की पिढ्यानपिढ्या खितपत पडलेल्या मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असेल, धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असेल, शेतकऱ्याचा प्रश्न असेल, याला कोणी उत्तर देत नाही, याला कोणी प्रश्न विचारत नाही. खऱ्या अर्थानं सामाजिक स्थितीमध्ये काम करत असताना आपण प्रत्येक लढाई लढतो, पण जेव्हा राजकारणाची गोष्ट येते तेव्हा आमच्यामध्ये खोटा भ्रम पसरला जातो की आमची लोकं राज्यकर्ती जमात होऊ शकत नाही. आम्हाला पडलेला प्रश्न आहे, आम्ही शेतकऱ्याची लढाई लढतो, आम्ही आरक्षणाची लढाई लढतो. मग हीच लढाई विधानसभेमध्ये आमचा माणूस, हक्काचा माणूस पाठवल्यानंतर त्याने आमची लढाई लढली पाहिजे. लोकप्रतिनिधी हा कोणत्या पक्षाचा नसतो, हा कोणत्या जातीचा नसतो. खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी हा तिथल्या रयतेचा असतो, तिथल्या जनतेचा असतो आणि प्रत्येकाचा तो अधिकार, त्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मग आम्हाला कधीतरी प्रश्न पडला पाहिजे की सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे सन्माननीय उडान सर, जे गेली 5 वर्ष झाले शेतकऱ्याचं आंदोलन असो, आरक्षणाचं आंदोलन असो, कोणतंही आंदोलन असो तर त्यांच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. मग आमच्यासारख्या तरुण मंडळीला प्रश्न पडला, आमच्यामधला एक बोलणारा माणूस, आमच्यामध्ये काम करणारा एक माणूस आमच्या घनसावंगी तालुक्याचा लोकप्रतिनिधी बनला पाहिजे आणि आपला शेतकऱ्याचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण शेतकऱ्यांनी यामध्ये भाग घेतला पाहिजे. आम्हाला प्रश्न पडतो, कारण या देशामध्ये लोकशाहीचा जर विचार केला तर लोकशाहीने प्रत्येकाला लढण्याचा अधिकार दिलेला आहे. पण एक आमच्यामध्ये एक न्यूनगंड असा तयार केला, एक खोटी अंधश्रद्धा अशी तयार केली की या निवडणुकीमध्ये तुम्हाला पैसे लागतात. मित्रांनो, राज्यकर्ते इतके हरामखोर आहेत की त्यांना वाटत नाही की इथल्या गोरगरीब शेतकऱ्याची मुलं लोकप्रतिनिधी झाली पाहिजे. पिढ्यानपिढ्या आपण बघत आलो, घराणेशाही आपण राजकारणामध्ये बघितली. राजाच्या पोटीच मुलगा जन्म घेतल्यानंतर तो राजा होतो.
ही घराणेशाही मिटून काढण्यासाठी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आपल्यापुढे निर्माण झाला पाहिजे. आणि निश्चितच आमची शेतकऱ्याची मुलं या देशाची जेव्हा राज्यकर्ती जमात बनेल तेव्हा आमच्या गोरगरिबाचे प्रश्न मिटतील. आज या राजकीय व्यवस्थेमध्ये जर काम करण्याची पद्धत जर पाहिली तुम्ही तर हमाली दलाली असा हा एक लोकशाहीला खऱ्या अर्थाने कलंकित करण्याचं काम इथली राजकीय व्यवस्था करते. आणि इथली व्यवस्थेला जर प्रश्न विचार असेल, इथल्या व्यवस्थेला जर उखडून फेकायचं असेल तर तुम्हाला आम्हाला एकत्र आलं पाहिजे. जेव्हा जेव्हा समविचारी लोक एकत्र येतात त्या दिवशी क्रांतीचं पर्व सुरू होत असतं. या घनसावंगी मतदारसंघामधून गेली 5 वर्ष झाली शेतकरी संघर्ष समिती अनेक चळवळ त्यांनी या ठिकाणी राबवलेल्या आहेत. भले ते शेतकऱ्याचा प्रश्न असेल, विम्याचा प्रश्न असेल, लोकप्रतिनिधी हरामखोर हा मुंबईला जाऊन बसतो, आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न कधी मांडत नाही, आमच्या शेतकऱ्याच्या व्यथा कधी मांडत नाही, केवळ निवडणुकीपुरतं आमच्या ते दारात येतात. आमचं भांडवल इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे. म्हणून भांडवलाला प्रत्युत्तर देण्यासाठी, एक लोकशाही मजबूत करण्यासाठी आपण या लोकशाहीच्या सणामध्ये सहभाग नोंदवून आपल्या या ठिकाणी काम करण्याचं या ठिकाणी आवाहन करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. तर आपल्या या उमेदवारी अर्ज भरण्यामध्ये आपले काही मुस्लिम बांधव असतील, ओबीसी बांधव असतील, ते सुद्धा आलेले आहेत. त्यांच्याही भावना आपण घेणार आहोत की त्यांचं मत या उमेदवारीच्या बाबतीत काय. जय जवान जय किसान. सबसे पहले तो घनसावंगी मतदार संघ के सभी मतदार बंधुओं को मेरा सलाम. मैं इरफान खान आप सभी का परिचित हूँ. मेरे भाइयों, पिछले 4.5 साल से 5 साल से तकरीबन मैं ज्ञानेश्वर मावली उड़ान के साथ एक भाइयों के जैसा हम लोग काम करते. युवा शेतकरी संघर्ष समिति की भी स्थापना हमने करे थे. आज जो उम्मीदवारी फॉर्म भरने को हम लोग जा रहे मावली का, तो वो एक आशा लेके जा रहे. असल में मनोज जरांगे पाटिल इनका आदेश है, वो हिसाब से भी जा रहे. और मेरे भाइयों, अभी फिलवक़्त मुस्लिम समाज जो हमारा है, जो भी मेरे भाई मेरे को सुन रहे होंगे, वो ख़ास तौर से एक बात याद रखो कि हम लोगों की अभी जो कंडीशन चल रही वो राजकीय दृष्टि से गुज़िश्ता 75-76 सालों में सबसे ख़तरनाक और ख़राब कंडीशन चल रही. तो महाराष्ट्र में अगर मुस्लिम समाज को कोई आशा दिख रही तो मनोज पाटिल जरांगे के रूप में हमारे को एक आशा दिख रही. और मेरा भी भरोसा है उन पे. और मेरी जहाँ तक मेरी समझ है और जहाँ तक मेरी मुसलमानों से बात होती, मेरी कौम से, उनका भी उन पे भरोसा बैठते जा रहा. किसी को ना किसी को तो हमारे साथ देना है ना, फिर हमारे साथ के शख्स को हम साथ देंगे. उन्हें जो बोलेंगे इंशाल्लाह हम वही करेंगे. इतना बोलता और मावली को आने वाले वक्त के वास्ते शुभेच्छा देता. और सभी युवा शेतकरी पुत्रों से मेरा आह्वान है कि अपनी जी जान लगा देंगे इंशाल्लाह. ये बारी मावली को चुना के लेंगे इंशाल्लाह. नक्कीच भाऊ, धन्यवाद. यात बरोबर आपले ओबीसी बांधव सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा मत आपण घेणार आहोत की तुमचं मत माऊली ज्ञानेश्वरजी उडान यांच्याबद्दल काय आहे. आता माऊलीच्या संदर्भात जर सांगत झालं तर काय, आताच वक्ते बोललेले आहेत, आपले शाहीर घोगरे बोलले तर हे बोललेलं सगळ्यांचं सगळं. आता विषय इथं फक्त एकच आहे की बाबा जरांगे पाटलांनी आपल्याला जो उमेदवार दिलेला आहे, तर याच्यामध्ये विषय काय होतो की आता काही माझ्या ओबीसी बांधवाचं असं म्हणणं असेल की मराठा आणि ओबीसी या जात आहेत, ही जात नाही काही नाही, एक समीकरण असतं की बाबा ज्या समजा मराठे जे वंचित आहेत, समजा आता ओबीसीमध्ये बी समजा ज्या ठिकाणी 100 घर आहेत त्या ठिकाणी ओबीसीमध्ये 20% लोक हे घराणेशाही आहेत. आणि जिथं मराठी लोक आहेत तिथं बी घराणेशाही लोक आहेतच. तर याच्या जातीचा कुठलाही संबंध नाही की एक आपला माणूस जो हक्काची बाजू कुठल्याही समाजात असतो तो मांडू शकतो, तो समाजासाठी. कारण पोटतिडकीने जर आज मराठा 100पैकी जर 70% मराठा समाज हा जर कुठल्याही क्षेत्रापासून वंचित असन तर त्याच्यासाठी मनोज जरांगे दादा पाटलांनी आरक्षणाचा हाका मारलेला आहे. कारण 30% प्रस्थापित लोक येतो, ते मराठा असो ओबीसी असो. तर याच्यामध्ये जातीचा कुठलाही काही विषय नाही आहे. आणि त्यामुळं आम्ही सगळे ज्ञानेश्वर उडान यांच्या पाठीमागं आहेत. आणि सगळ्या ओबीसी बांधवांना माझी एक अशी विनंती आहे की ओबीसी आणि मराठा ही जात नाही. त्यांना परत एकदा मी सांगतो, सगळ्या लक्षात आलेला असेल तो विषय की बाबा हे समीकरण आहे की जो घटक वंचित राहतो त्याला आरक्षणाची गरज पडते. आणि तोच हाका जरांगे पाटलांनी मारलेला आहे, त्याला आमचं पूर्णपणे पाठिंबा आहे. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. तर आपण आपल्या मधले काही अभ्यासू, चांगले आवाज उठवणारे, आपले प्रश्न विधानसभेत मांडणारे असे माऊली उडानसारखे जे तरुण आहेत, हे नक्कीच यांचा विचार या मतदानासाठी करायला पाहिजे.
जेणेकरून आपण नुसतं एका जागेवर उड्या मारून किंवा एका जागेवरच आपले प्रश्न उपस्थित करून काहीच होणार नाही. आपले प्रश्न विधानसभेत घालणारे असे युवक आपल्यातूनच आपल्याला निर्माण करावे लागतील. तर भावांनो, नमस्कार, धन्यवाद आणि तुम्हाला फार फार शुभेच्छा आमच्या सर्वांच्या. धन्यवाद.